मास्क आणि टोपी घालून दिल्लीला जायचो। अमित शहांसोबत 10 वेळा बैठका झाल्या। पत्रकारांशी गप्पा मारताना अजितदादांनी सांगितले महायुतीत सहभागाचे किस्से। भाजपची 288 जागा लढण्याची तयारी, पण महायुतीत मिळतील तेवढ्या जागा लढवू, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। तर 288 मतदारसंघात निरीक्षक नेमणार, संजय शिरसाट यांची माहिती। अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांसोबत। हडपसरचे आमदार चेतन तुपे पवारांच्या कार्यक्रमात सहभागी। कालच बाबाजानी दुराणीत झालेत पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी। पंकजा मुंडे, मिलिंद नार्वेकर, भावना गवळी यांच्यासह 11 नवनिर्वाचित आमदारांनी घेतली विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ। भावना गवळी म्हणाल्या जय एकनाथ, तर नार्वेकर म्हणाले ठाकरे कुटुंबाचा आभारी। विधानसभेला तिसरी आघाडी नव्हे, शेतकऱ्यांची आघाडी असेल, बच्चू कडूंनी केली घोषणा। 9 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये जाहीर सभा, मनोज जरांगे यांना आघाडीत येण्याचं निमंत्रण। सांगलीत शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत शिक्षकांचा राडा। मागील सभेतील विषय मंजुरीवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की। पुण्यातल्या सिंहगड परिसरातल्या पूरग्रस्त भागाला राज ठाकरेंची भेट। एकता नगर आणि निंबज नगरमधल्या पूरग्रस्तांची केली विचारपूस। कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती, ऊस पिकात पुराचं पाणी, तर कोवाड बाजारपेठेत पाणी शिरल्यानं दुकानांचं नुकसान। मुंबई पुण्यानंतर आता पावसाचा मोर्चा विदर्भाकडे। भंडारा, वर्धा, यवतमाळ, गडचिरोलीमध्ये रात्रीपासून पावसाची सर, तर मराठवाड्यात आणि परभणीत पावसाची रिपरिप। भंडाऱ्यात मुसळधार पावसाचा फटका, सखल भागातल्या अनेक घरात पाणी, तर जिल्ह्यातील 20हून अधिक गावांचा संपर्क तुटला। तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी उरणमध्ये मोर्चा। लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा भाजप नेते नितेश राणे आणि प्रवीण दरेकरांचा आरोप। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलं। मनु भाकरला 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।